तुझ्या 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 रूपाचं चांदन. हे पोरी झाले ना हो? पैसे मिळेल ना? चला मग आव दादा पण ती चला. पोरगी शंकर्या ऐका ना आव दादा ऐका ना माझं तुम्ही बाजूला आव दादा ऐका बाजूला ही पोर आहे ए ए ए ए मुली ऐक ना दादा ही मुलगी इथलीच आहे का? आम्हाला बी काही ठाव नाही. हा? फक्त एवढं माहिती आहे की ही मुलगी ताई साहेबांच्या वाड्यावर राहते. बाकी नावगाव काही माहिती नाही. हे मुली हे ऐक ना नक्षत्र 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 लय लय वाजंत्री वाजवायले हे लोक तिच्या नावाची. त्या काटकुळ्या पोरीमुळे झालेला माझा अपमान म्या इसरायचो नाही. लई गुरमी चढले नव तिला. नाही तिचा ढोल बडीगाना नावाची कला नाही म्या. तिचा ह्यो वदारलेला भाव आता खाली पाडा याच लागल. तिच्या संग दत्ताला ठेवलंय म्हण. तेच तर म्हणून तर फडफड करते ही पोरगी. या दोघांचा काटा नाही काढला नव दोघं डोक्यावर बसून टोचची मारतील आपल्या. जरा राजकारणी डोक्यानं खेळाल समज भेटतंय बघा तुम्हाला. कस आहे का आता समध्या टिपा आमच्याकडनंच घ्याल तर आमची लेवल राहील का? हा सांगायचं तर सांग नाही तर माझं म्या बघून घेईन. काय अडत नाही माझं. हो कलाबाई एवढा चौथावर विश्वास आहे तर मग आमच्याकडे कशा पायी आला? हा कशा पायी? वर तिकडं चाललो म्या. ओ कलाबाई अहो कुठे एवढं रागावतायचा? राग गिळा बघू. गिळा की. हा आता कस ह्या काय म्हणतो ह्योच राग हीच आग बरोबर दिशेला पसरवली की कोणाचा काटा काढल्या बिगर तुम्हाला पाहिजे ते मिळेल. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या घरात सावताची जागा करायची असल सत्ता गाजवायची असल तर 2 पावलं मागे व्हा आणि नमतं घ्या. पडलंय माझं खेटर. म्या माघार घेऊ म्या. जमायचं नाही. हो कालाबाई अहो तेच सांगतोय तुम्हाला ध्यानातच येईना. तुम्ही आपला हत्यार घेऊन युद्ध करायला तयार असता. अहो शस्त्र न वापरता बी युद्ध जिंकायला यायला पाहिजे. हा हे असे आरेरावी करत बसाल तर ह्या आयुष्यात काय पुढच्या 10 आयुष्यात बी तुम्हाला तुमची घरात जागा भेटायची नाही. काय म्हणायचं काय आहे? हाजी हाजी करत बसू मी त्यांची? हा तसं कुठं म्हणलं म्या म्हणतोय त्यांच्या संग राहा. त्यांच्या मर्जीत जाण्याचा प्रयत्न करा. एकदा का संधी भेटली की मग डायरेक्ट कोताळाच बाहेर काढा. नाही 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 त्याचा काय बी उपयोग नाही. आता काल जे काय बिघडलंय त्यानंतर आई साहेबांचा आमच्यावर विश्वास नाही बसणार आता. हो कलाबाई नाही म्हणजे एक उपदेश देऊ का?
पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या. कसे तुम्ही ना भोंग्यासारखं जगायला शिका. तो फुलावर असतो की नाही भोंगा, म्हणजे भोंगा कसा या फुलावरून त्या फुलातून नुसता मध शोषत असतो आणि एकदा का त्याचं काम झालं की मग तो त्या फुलाकडं डोंकून पण बघत नाही. तसं तुम्ही तुमच्या घरातलं फुल हुडका, त्याला असं एकदम घट्ट पकडून बसा. बरोबर. घरात असं कोण आहे? तेच तुमच्या आई साहेबांची लाडकी नक्षत्रा. तिला धरून बसा. तुम्ही एकदा का तिच्या गोटात शिरकाव केला की मग तिच्या पोटात विष कालवायला तुम्हाला येळ लागणार नाही. तुम्ही तिला तुमच्या बाजूनं वळवून घ्या. पर त्या पोरीबद्दल काय माहीतच नाही. तिची एक जरी नस सापडली नव, ती दाबून तिला माझ्या तालावर नाचवता येईल. पर ती पोरगी कोण, कुठली, कुठून आली, तिचं आई बाप कोण, काय भी माहित नाही. तिची माहिती काढायला हवी. हे समज कळायला हवं. कसं ए मुली, ऐक ना. दिसते त्यापेक्षा लय वंगाळ आहे ती पोर. आवरण चढवून आली या. आवरण? कसलं आवरण? आवरण रंगापासून कपड्यापर्यंत समद आवरण. एकदा लई चोराची कानशिलात बसवली होती मी तिच्या. त्यानंतर आईसाहेबांशी बोलत होतो, तेव्हा या माझ्या बोटांना काळा रंग लागलेला दिसला. मला कळत ना की तो काळा रंग ह्या बोटांवर आला कुठून. ते तपासायला म्हणून त्या पोरीच्या जवळ गेलतो. तर महत्वाचं काम आहे का? कामाचा लय जोशी आलाय तुला. समय विजले, कोणतरी लावून घ्या. मी लावते की. डाव साधून ती पोरगी मंदिरात गेली आणि तिथून दिव्याची काजळी लावून बाहेर आलती. ही अशी दोन बोट. तेव्हा असं वाटून गेलं की थोबाडाचा गेलेला रंग लपवाया या पोरीनं ती काजळी इथं थोबाडाला लावली की काय. म्हणून खरं खोटं कराया मी त्या पोरीच्या मागावर बी गेलतो. पण बया कुठं दडी मारून बसली काय पत्त्याच लागला नाही शेवटपर्यंत. अयो, एवढा समजा उत्माद काढला आणि तुम्ही आज थोबाड उघडताय वय? अव कारण प्रकरण एवढं वाढीव आहे मला माहितीच नाही म्हणून काना डोळा केला नव. बरं आता नाही, आता नाही. त्या फिकरडीचा भाव लईच वधारायला लागलाय आणि तो भी आई साहेबांच्या दत्ता भाऊ मुळे. दत्ता भाऊ तर सावली सारखा पाठीशी असतो. काय अडचण आहे? नाही. मग अशी मागं का बघत उभे? चल पुढं. आई साहेबांच्यापासून 2 पावलं मागं थांबायला सांगितलं होतं. तो माणूस कोण आहे? कोण माणूस? तोच तो
जो मागापासून तुझ्याकडे बघतोय ओळखतीस का त्याला? नाही साहेब, मला बी नाही माहित तो का माझ्याकडे बघायला येते. तू जर बाहेरच्या गटातला असला ना मला नाही वाटत. जाऊ द्या की, आता आईसाहेबांसंग तुमचं राहणं जास्त महत्वाचं आहे. त्याला तर आता धुळच चाकायला होतो. साहेब, जाऊ द्या की, तुम्ही नका लक्ष देऊ. लोकांनी कुणाला बघायचं कुणाला नाही हे त्यांचं त्यांना ठरवू द्या की. तुम्ही आता इथं आईसाहेबांसंग थांबलात की नाही तर जास्त बरं होईल. मी शंकरदादांना सांगते ना त्या माणसाकडे बघायला. शंकर्या, हा दत्ता भाऊ. तो थोबाड फॅन धरून उभा आहे ना त्याला हाकलीत न लय माग माग करायला आहे. 0 मिनिटात निकाल लावतो. तुम्ही ताई समोर बरोबर थांबा. शंकरदादा, काय? त्यांना मारू नका. का? लय त्रास द्यायलाय. चांगला सोलटूनच काढतो. नाही नाही, नको. का? कारण तोच माझा बाबा आहे. बा, आणि इथं कसा पोहोचला तू? मला नाही माहित, पण त्यांनी मला ओळखण्याच्या आधी त्यांना इथून घेऊन जा, तर सगळीच वाट लागेल. त्यानं तुला ओळखलं कसं नाही? अहो, असं काय करताय शंकर दादा? माझं रूप बदललंय ना. वाढीव प्रकरण झालंय. तू नका काळजी करूस. यो शंकर मॅटर सॉल्ट होईल. तू जा पुढं आणि ताई साहेबांबरोबर थांब, नाही तर दत्ताभाऊ परत रागवतील. जा तू, जा. मुलगी पाव ना. हा? कुठल्या गावचं म्हणायचं तुम्ही? हा बर इथलाच आहे, त्या शेजारच्या गावचा. असं हा. मग पैका मिळाला ना? हा हा, हे काय? निघा आता. हा? निघा. नाही तसं नाही, ते थोडीशी घशाला कोरड पडली आहे. हा? तहान लागली. हा. पाणी हवंय? हा. तसं सांगा, पोराला सांगतो पाणी पाठवाय. नाही पाणी नको. मग ते हे कोरड पडली आहे ना. अच्छा, हा. रंगीत पाण्याचे शौकीन आहेत होय तुम्ही? हा हा. पण ही जागा तुमच्या काय बी कामाची नाही. हा? हा, ते तुम्हाला तुमच्या अड्ड्यावर नेऊन सोडतो मी. स्पेशल अड्डा आहे. हा? चला चला चला. अहो, तू पण ते माझं गाठोड. ते गाठोड मी घेऊन येतो ना, तुम्ही चला तर आधी. ह्या समद्यावर एकच तोडगा. मागची समधी पाटी कोरी करायची आणि त्या पोरी संग तिच्या मर्जीत राहायचं आणि जेव्हा येळ भेटल तेव्हा हळूहळू पोकरायला सुरुवात करायची. त्यावर निस्ते पत्ते टाकायचे आणि डाव रांगवायचा.
हुकमाचा एक्का शेवटालाच बाहेर काढायचा. पर त्या पोरीचा आगा पिछा हा ते तुम्ही आमच्यावर सोडा हो, आम्ही ते बरोबर हुडकून काढतो. तुम्ही फक्त घरची खिंड लढवा, आम्ही बाहेरची लढवतो. चालतंय का? चालतंय की. निघतो मी आता. नाही म्हणजे परत सोबत कुणी पाहिलं नसता कुटाणा व्हायचा. ऐक, ताई साहेबांचे उमेदवार कुणीकडे आहे त्याची जरा माहिती काढ. हा हा तो दत्ता बी आहे का संग? अंगाशी अन्या, अन्या, बोला शेठ. काय सांगतोय ते नीट कान देऊन ऐक. महेश्वरी ताईसाहेब त्यांची ती उमेदवार आणि तो दत्ता भरतीच्या वाटेवर आहेत. मी जे सांगतोय ते एकदम येडेत व्हायला पाहिजे. आला का ध्यानात? होय शेठ. त्या पाटील घराण्याचे 2 तुकडं केलं. भवानी जाधव नाव नाही सांगणार. पाटलांनी जाधवाचं समज हिसकावून घेतलंय. हळूहळू यो भवानी जाधव तुमच्याकडून समज बळकावून घ्या ना. बसा नाही बसा. आयुष्यभर सगळ्याला होला हो करत मान हलवत बसा. आणि तिकडं त्या कलाताई समजे हक्क कसे स्वतःकडे घेतात ते बघा. अगोदर ते दत्ता भाऊ तर होतेच वाटेकरी, आणि आता भांडून भांडून त्या कलाताई बी समजे हक्क कसे मिळवतात ते बघा. बरोबर आहे, पण तू कशाला काळजी करती? मी आहे की. तुम्ही आहे? होय, तुम्ही हायसा की म्हणूनच काळजी वाटते मला. आणि काय हो, तुमची आई सगळ्या गावभर सांगत फिरती की ह्या पाटील वाड्यात कुणी बी फुकट बसून खात नाही. पण हे बरं सांगत नाहीत त्यांनी स्वतःच्या पोराला नोकरीवर ठेवलंय. दूध संघाची भागीदारी बी देत नाहीत त्या. आणि हे बी सांगत नाहीत की त्यांच्या सहीशिवाय पगार बी मिळत नाही. अजून किती किती दिवस असं उपऱ्यासारखं जगायचं आपण? नाही, हे समज जाऊ दे. तर मी प्रेग्नंट आहे हे तरी ध्यानात आहे का नाही तुमच्या? की ते बी विसरलात? अगं असं कसं म्हणते तू? ते कसं इसरेन बरं मी? नशीब माझं. निदान माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी नाही, किमान त्याच्यासाठी काहीतरी करा. उद्या ते जन्माला आल्यानंतर त्याला सांगणार माझं मालकी हक्काचा असून बी मी पगारावर नोकरी करतो म्हणून. अगं गप राहती, किती बडबड करती. मी बोलणार. जोपर्यंत तुम्ही तुमचे हक्क नाही बजावत तोपर्यंत मी बोलणार नाही. तुम्हाला काही बी फरक पडत नाही. नाहीतर आतापर्यंत काहीतरी विचार करून मोकळा झाला असता तुम्ही. तुला काय वाटतं मी विचार केला नसेल का? म्हणजे ज्या वेळेला नक्षत्राला सरपंच बनायचं ठरलं का नाही, त्याच वेळेला मी मनाशी गाठ बांधली होती. काही झालं तरी आता गप राहायचं नाही. म्हणजे पुढं काय करणार आहे तुम्ही? बोलून दाखवणार. बोलून दाखवणार नाही, करून दाखवणार. आता समजू दे समजांना की अविनाश काका बी ताठ आहे म्हणून. आणि ताटकना पर त्यो कणा वागतो बी आणि अविनाश समोरच्याचा कणा वाकवतो बी.
तेच बघतोय. हे आकडांनी घाबरवाय करून ठेवले. तुम्ही गाडीत बसा, उतरू नका गाडीत. या समद्याचा निकाल लागणार आहे साहेब. अदुगर ही आडगळ उधळून लावतो. जे वाटलं होतं तेच घडलं. डिक्की उघड लवकर.